सांगलीचे खासदार विशाल पाटील सांगा नेमके कोणाचे 5 दिवसात दुसऱ्यांदा भुवया उंचावल्या। अवघ्या 5 दिवसांपूर्वी तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला जसा अजित घोरपडेंशिवाय पर्याय नव्हता, तसाच विधानसभेला देखील अजितराव घोरपडेंशिवाय पर्याय नाही अशा शब्दात खासदार विशाल पाटलांनी अजित घोरपडे यांच्याबरोबर राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आणि या विधानाने राजकीय भुवया उंचावल्या गेल्या होत्या। आता या विधानाला 5 दिवस होत नाही तोपर्यंत याच मतदारसंघातील आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार रोहित पाटील यांना निवडून आणण्याकरिता विशाल पाटील यांनी वक्तव्य केल्याने विशाल पाटील यांच्या मनात आहे तरी काय आणि ते नेमके कोणाचे आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी विजय मिळवला होता। या मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आमने सामने आले होते, मात्र विशाल पाटील यांनी भाजपा खासदार संजय पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचा एकतर्फी पराभव करत विजयश्री खेचून आणली होती। तेव्हापासून खासदार विशाल पाटील यांची मतदारसंघांमधली भूमिका आणि वक्तव्ये चांगली चर्चेत आहेत। तासगाव तालुक्यातील सावळसगावचे सुपुत्र चंद्रकांत शिवाजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होत आहे। अनावरण सोहळ्यासाठी जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील, सुहास बाबर आदी नेते उपस्थित होते। यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे। विशाल पाटील म्हणाले की जयंत पाटील साहेब, तुम्ही सर्वांनी मला दिल्लीला पाठवले, शेवटी का होईना आम्हाला दिल्लीला जायची संधी मिळाली। दिल्लीच्या जबाबदाऱ्या आता पार पाडायच्या आहेत। अंजनीकर आमच्या नेहमी मदतीला येतात, पण तुम्ही महाविकास आघाडीचं काम करा असा आदेश असतानासुद्धा तासगाव तालुक्यानं मला मदत केल्याचं विशाल पाटील म्हणाले। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तासगाव महाकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपात आमदार निवडून द्यायचे असल्याचं ते म्हणाले। रोहित पाटील, टेन्शन घेऊ नका, राजकारण चालू राहत असतं। रोहितच्या रूपाने चांगला आमदार देण्याची इच्छा स्वतः शरद पवार यांनी बोलून दाखवली। वसंतदादा कुटुंब रोहित पाटील यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत कायम उभं राहील असा विश्वाससुद्धा विशाल पाटील यांनी देण्याचा प्रयत्न केला। आणि या दरम्यान खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या विधानामुळे जिल्ह्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा रंगली आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि या पार्श्वभूमीवर तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघात रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। सगळ्यांना आपल्या अंगावर घ्यावी लागणार। या मतदारसंघात आता काही दिवसात निवडणूक आहे आणि या ठिकाणी साहेब निश्चितपणे तुमच्या पक्षाचा प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करून आमदार रोहित दादांच्या रूपात आपण ह्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे। वसंतदादा कुटुंबीय यांनी रोहित दादांना, सुमन बहिणींना शब्द दिलेला आहे की ह्या वेळेला रोहित दादा तुमच्या मागे मी एकटाच नाही, पूर्ण वसंतदादा कुटुंबीय आमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती, वसंतदादांच्या विचाराचा प्रत्येक व्यक्ती हा ठामपणे खंबीरपणे रोहित दादांच्या पाठीशी उभा राहणार। रोहित दादा, तुम्ही काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, राजकारण चालत राहणार, काही गोष्टी होत राहणार। मात्र ह्या ठिकाणी तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघात पण स्पष्ट करतो, आम्ही मतदारसंघ बोललेच नाही, या मतदारसंघात तासगाव कवटे मतदारसंघात रोहित दादांच्या रूपानं एक लोकांसाठी झटणारा, आपलंच वाटणार, आपला मुलगा म्हणून, आपला भाऊ म्हणून, आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हा सर्वांना द्यायची इच्छा स्वतः शरद पवार साहेबांनी आपल्या मागच्या भाषणात बोलून दाखवलेली आहे। तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घ्यायची आहे की सागर असेल, रोहित दादा असेल, ज्या तरुण पिढीला ह्या ठिकाणी त्यांचे वडील लवकर गेल्यामुळे खूप मोठ्या अडचणी आल्या, ते काम करतात, त्या सगळ्यांच्या पाठीशी आपण जायचं आहे। पुन्हा एकदा हा उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतोय। लवकर जात असल्यामुळे आपल्या सर्वांची पुन्हा एकदा क्षमा मागून थांबतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।